ताई तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज? जुन्या मालाईचा या इथंच खपला. थोड्याच्या रस्त्यानं पेरलं लसण. लसण आणि घरी केलं 1 किलो बेसन. घरी गेलं 1 किलो बेसन, असं याचा उखाणा होता. माझा दुसरा होता, अरे केलंय का त्या व्हिडिओ चालू? तर नमस्कार नमस्कार मंडळी, मी तुमची मालावी म्हणजे स्नेहा. आणि मी हॅशटॅग आपला माणूस. मला माहिती नवरा म्हणजे तर आम्ही इंस्टाग्रामला स्टोरी टाकली होती, कारण की लय जणांचे मला लाईव्ह वर हे येत होते की हे काय ते काय ते काय ते काय क्वेश्चन येत होते. क्वेश्चन येत होते. तर त्याच्यासाठी आम्ही त्याच्या रिलेटेड स्टोरी टाकली होती का ज्याला पण जे काही प्रश्न पाहिजे, म्हणजे प्रश्न असेल ते मला क्वेश्चन मध्ये विचारा, हाय हॅलो सोडून. काही जणांना हाय हॅलो केलंच, पण ठीक आहे. तर ते आम्ही आज सगळे क्वेश्चन काढले आहेत, त्याचं मी तुम्हाला इथं उत्तर देणार आहोत. आणि काही जणांचे एवढे इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत ते तुम्हाला पुढे पुढे माहीतच पडेल. ते क्वेश्चन मी थोडं लेट घेईन, कारण की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. तर चला चालू करूया का? ठीक आहे. तर सर्वात खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आले आहेत. तर मी नाव घेतो ज्यांनी क्वेश्चन केलाय आणि त्याचं उत्तर देतो. ठीक आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन आता. सगळ्यात पहिला प्रश्न, इट्स स्टारलाइट 28 चा प्रश्न आहे. तुझं माहेर कोणतं गाव आहे आणि सासर कोणतं गाव आहे? तर माझं माहेर आहे सावडी दातुरा, अंजनगाव रोडवरचं, आणि माझं सासर आहे परतवाडा. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न, सानू SK 524, तुम्ही दोघं कुठे राहता? आता माझं लग्न झालंय तर आम्ही दोघं माझ्या सासरीच राहू. म्हणजे माझ्या घरी, म्हणजे याच्या घरी. आता मी याच्या घरी आहे. पहिले ह्याच्या घरी होती, आता माझ्या घरी. जाऊ दे आता. हे पण माझंच घर आहे. हे पण माझंच घर माझं आहे. तुम्ही नाही तुमच्या. आणि मला भाताचं जागा पडते बरं. मला कसं काय? आणि बरं, काही जणांचे रिपीट क्वेश्चन आहे, तर मी त्यांचं नाव घेतो आणि क्वेश्चन घेतो, तुम्ही ते समजून घ्या. ठीक आहे. प्रियंका अविनाश मोडचा पण तोच प्रश्न आहे, तुमचं माहेर कोणतं आहे? तर सावळी दातुरा. आणि आता गायत्री M निगोटे म्हणते उखाणा घेत आहे. आता उखाणा काय घेऊ? उखाणं ते घे ना, जे आता हे घेतलं होतं पहिल्यांदा घेतलं होतं घरी आली तेव्हा, बेसन खायला. बेसन नाही बेसनवाला तेरा था. बेसनवाला याचं होतं कोणतं, तो आठवते का? परतोड्याच्या रस्त्यानं पेरलं लसण आणि घरी केलं 1 किलो बेसन. घरी केलं 1 किलो बेसन, असं याचा उखाणा होता. माझा दुसरा होता. तर नंतर कधी घेऊ, कारण की खूप जणांचे क्वेश्चन आहेत, आपण पटपट एक लवकर घेऊ. ठीक आहे. अमृता धानवे म्हणते, ताई तुला कुठे दिलं? मला परतवाड्याला दिलंय. ठीक आहे. शिरवेरी लव्ह मॅरेज वाला. अरे हे चांगली उत्तर. श्रेया गायगोले म्हणते लव्ह मॅरेज. आमच्या तोंडाने वाटते का मी लव्ह मॅरेज केली? लव्ह की अरेंज वाटते? कमेंट मध्ये पटकन सांगा बरं बरोबर. आता माधुरी M R राऊत असं काहीतरी आहे नाव. सॉरी ते मला नाव नाही माहित. कुठे आहे सासर? माझं सासर परतवाड्याला आहे. बऱ्याच जणांचं मला असं वाटतं हाच प्रश्न आहे की तुझं सासर कुठे आहे, तुला कुठे दिलं, तुझं माहेर कुठे, सासर कुठे? हाच प्रश्न आहे फक्त. गजानन गाडेकर, मला बाई लग्नाला नाही बोलवलं नाही तुम्ही. आता कायच कर, किती जणांना लग्नाला सुटले. पुढच्या लग्न आहे ना तेव्हा. पुढच्या लग्नाचं किती वेळा लग्न करते काय माहिती. नेक्स्ट. आकांक्षा लबडे, ताई तुमचा नंबर द्या, आम्ही त्या नंबर सांगणार की खूप व्हिडिओ टाका. म्हणजे ते समजलं नाही मला. तुम्ही परत जर हा व्हिडिओ पाहत असाल तर मेसेज मध्ये लिहून द्यायचा, कारण की मला समजलं नाही की काय म्हणत आहे. यश नागेश्वर, ताई तुमचं नवीन गाव कोणतं आहे? परतवाडा. आणि हे परतवाडा तसं पाहिलं तर परतवाडा माझ्यासाठी नवीन नाहीये. मी इथे लय वर्षामध्ये राहिली आहे. जुन्या मालाईचा या इथंच खपला. कुछ भी बकवास. दोबडे शिवानी म्हणते कशी चालू आहे मॅरिड लाईफ? काय सकाळी उठून कपडे धुणं, रात्रीचं जेवण करणं आणि झाडू मारणं. खरंच यार, लग्न झाल्यावर हीच लाईफ असते. हा, आता थोडेफार छान प्रश्न आहेत, चला पाहू. मिस्टर सम्यक, तुझा नवरा कसा आहे? माझा नवरा असा आहे. बिना दाढी मुच्छीवाला नाही होत ना. ए मला आवडतात लोक. वैष्णवी कारपती पिंपळे,
ताई तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज? हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे आणि बऱ्याच जणांना याचं उत्तरही माहित आहे. आमचं लव्ह मॅरेज आहे. ते लव्ह मॅरेज कसं काय याच्या अगोदरचा व्हिडिओ मी पोस्ट केलाय, आमची डॉक्युमेंटरी. त्याच्यामध्ये थोडीफार आम्ही लव्ह स्टोरी सांगितलेली आहे. तर खूप जणांना असा प्रश्न असतो की लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज आणि त्यात कसं झालं काय झालं हे ते सगळं त्या व्हिडिओमध्ये आहे. तर पटापट जा आणि जो याच्या अगोदर पोस्ट केला व्हिडिओ तो नक्की पहा. तर आमचं लव्ह मॅरेज आहे. हा. वैभव 0x म्हणते तुमच्या लग्नात खूप पाला पडला कॅटरिंग वाल्याचा. म्हणजे बाई, म्हणजे म्हणजे ह्या तू- भाऊ तू कॅटरेजले आला होता catering का? असेल. आला असेल तर कमेंट करतो भाऊ. कॅटरर्सला आला असेल. लग्न म्हटलं की पाला पडणंच आहे बाई. लग्न कारण की माझे दूरचे लोकांना खूप कमीच पते Classics. आमचे जवळचे नातेवाईक खूप आहेत, तर म्हणून खूप गर्दी होती इथं. क्लासेस अनेश म्हणते तुम्ही आम्हाला फॉलोबॅक का बरं देत नाही, लहान आहे म्हणून? असं काहीच तर असं लहान मोठं काही नाही आहे, कारण की मी कोणाला समजत नाही. मला खूप लोक भेटली तर मी फॅमिली ट्रीटमेंटच देतो, सर्वांसोबत चांगली बोलतो. हे सब मला काही लहान मोठ्याचं हे नाही. जेव्हा पण मी फक्त फॉलोबॅक आता नेक्स्ट दिलो टाइम तर मला लोकांनी असे मेसेज केल्या का मग माझ्या काही लोक माझ्या घरपर्यंत आले. लिटरली मला माहेरात खूप या प्रॉब्लेम गेली. मी याला खूप वेळा सांगितलं, ते लोकांना मी डायरेक्टली फोन करत होती किंवा फोन चालू ठेवतो. असे प्रॉब्लेम झाले आहेत. तर आणि फॉलोबॅक माझं लक्ष राहिलं तर मी नक्कीच देतो. बऱ्याच जणांना दिलंही आहे. आता हे मिस प्राचूचा मेसेज आहे. ताई तू कुठे राहते, म्हणजे तुझं मम्मीचं घर परतवाड्याला आहे की कोणतं गावाला? आणि अनिकेत दादा मम्मीचं घर सावळी दातुरा, अनिकेत दादाचं परतवाडा. माझं सासर परतवाडा, सावळी माहेर. ठीक आहे. पायल म्हणते कशी आहे लाईव्ह लग्नात नंतरची? शाम मस्त. सवेरे कपडे काय म्हणू, मस्त मैं म्हणू जो काय? रोगा- असं ते गाणं आहे ना, माझे गुलाम बन के रोगा. हिच्यावर होते ते लागू गाणं ते. जितेश कौतिक करेन हे माझे मामाच आहेत. ते मामा म्हणते कसं वाटत आहे तुला तिथं? काय सांगू मामा, या जावयाची गोष्ट अजिबात गमत नाही, कारण की मम्मीच्या घरीच खूप मस्त गमते. इथं बिलकुल गमत फेकून नाही. आली भाऊ हे. म्हणून म्हणून जातो इकडे तिकडे फिरायला. तुला मिस्टर काय काम करतात? स्वराज बारबोलेच मेसेज आहे. तुला मिस्टर काय काम करतात ग आणि तुला कोणत्या गावाला दिलं? माझे मिस्टर बाय प्रोफेशन फोटोग्राफर आहेत आणि मला परतवाड्याला दिलं आहे. लग्नाची ऑर्डर असल्यावर सांगत लग्नाची ऑर्डर हा सर्वात मला धंदे की बात लग्नाचं ऑर्डर घेणार असं सांगत आहे. लग्न, बर्थडे शावर, बेबी शावर, गिबी शावर सगळं. तुलसी तापडे म्हणते तुला सासरी व्हिडिओ बनवायला परमिशन आहे का? यास. खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं खूप चांगलं उत्तर आहे की बिनधास्त परमिशन आहे. मला कोणाचं बर्डन नाही, काही नाही. व्हिडिओसाठी फुल सपोर्ट आहे, पण कामं करा आणि जा. असं आहे की तू जाऊ शकते, व्हिडिओ बनवू शकते बिनधास्त. आता मी काही व्हिडिओ माझ्या घरात पोस्ट केले, याच्या अगोदरचे 1-2 रील आहेत घरात काढलेले आहे, तर तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकता की मला फुल परमिशन आहे. SRC777 म्हणजे ताई अजून दादा कधी मोठा होणार? म्हणजे आम्ही मोठे होणार असं का? मी तर पहिलेच मोठी आहे. हा मोठू व्हायचा आहे आणि जर मोठ्यामध्ये म्हणत असेल तर लवकरच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. स्नेहल अनंत गाडगे म्हणते हाय स्नेहाताई, कशी चालू आहे मॅरिड लाईफ? खूप मस्त. चालू आहे, खूप छान चालू आहे. मॅरिड लाईफ बद्दल काही हेच नाही. पायल 38 तेच त्यांचा पण तोच प्रश्न आहे. हा, कशी चालू आहे लग्नानंतरची लाईफ? खूप मस्त. रिपीट झालंय ते. परत 2-3 जणांची मी पटपट नावानं वाचते, त्या सर्वांचा एकच प्रश्न आहे. तेजस्विनी वागलकर, सलोनी सोळंके, त्यांचा एकच प्रश्न आहे की मला कुठं दिलाय? तर मला परतवाड्याला दिलाय. मनीषा गजानन बोदळे म्हणते तुमच्या घरचे तुम्हाला व्हिडिओ काढू देतात का आणि ते व्हिडिओ घरापासून लांब काढू देतात का? तर हो, मी इथे आल्याच्या 4-5 दिवशीच मला असं वाटते मम्मीकडे गेली, तिथे जाऊन कॉन्टेंट काढले आणि काही कॉन्टेंट मी माझ्या घरी पण इथं पण काढले. आणि काही कॉन्टेंट आम्ही आमच्या गावाला पण काढले. गावाला कुठे काढले? मार्कीला फुल ब्लॉग येणार आहे मांड्यावर, तो पण फुल काढतो. ब्लॉग साठी, फक्त ब्लॉग साठी आम्ही तिथे गेलो होतो. तर तो पण आहे. तर असं काही नाही, लांब पण जाऊन काढू देतात, तसंही काढू देतात. प्रांजली ठाकरे 04 म्हणते शेअर युअर होम टूर व्हिडिओ. नक्कीच येईल. नेक्स्ट मला बरेच कमेंट आले आहेत. नेक्स्ट मध्ये पक्का. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच येईल. शालिनी इंगळे म्हणते तू पुण्याच्या
पाण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ राहते. मी म्हणलं पुण्याचं काय, तू पाण्याच्या टाकीजवळ राहते काय? यस, माहित पडलं. हा सांगून दे रे जाऊ. कामना सावरकर म्हणते वेअर यू फ्रॉम प्लेस नेम परतवाडा. आता थोडेसे लंबे लंबे मेसेज आहेत, लंबे लंबे पटापट घेते. VI क्रिएशन्स हे मला खूप चांगला सपोर्ट करतात, थँक्यू. हाऊ मेनी इयर्स हॅव यू बीन इन युअर रिलेशनशिप? हा, याचं उत्तर आणि किती देणार आहे? पट्टगन पट 11 व्हायचे म्हणजे समजू शकतात बरोबर आकड्यावर 11. प्राची वानकडे म्हणते ताई तुम्हाला बाबा आहे का? तुम्ही तुमचे बाबा व्हिडिओ मध्ये का नाही दाखवत? माझे बाबा जेव्हा मी माझ्या बाबासोबत विदाईमध्ये दाखवलं असतं, जेव्हा मी माझ्या बाबासोबत रडत होते तेव्हा सगळेच रडत होते. कोणी व्हिडिओ आले ना तर नवरदेव पण इकडे जांभरू का तिकडे जांभरू तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत आहे मला. चल. आणि पप्पा बाबासोबत थोडेसे शाय आहे, ते सांगतात हे नको ग. त्यांना असं लग्न म्हणलं तुम्ही असं काहीतरी लुक करा, हे नको ग, मला नाही, मला शरम वाटते, नाही मी नाही करत. सरदार भावना सरदारचं म्हणणं आहे मला वाटलं आधी ते तुमचं लग्न झालं का साडीवर व्हिडिओ काढत होत्या तर जाया नाही. असं हा काही प्रश्न नाहीये. लग्नाच्या अगोदर बऱ्याच जणांना होता, पण तेव्हा मी कॉन्फिडेंटली म्हणू शकत होते की नाही माझं लग्न नाही पहिले झालं. तिनं नकलीचं मंगळसूत्र घातलंय, आता आता ओरिजिनल आहे बघ. मी लागे. अमृता धानवे ताई तू आणि दादा फर्स्ट टाइम कुठे भेटले होते? याच्याच घरी. हे माय घर, याच्याच घरी मी हे माय फिरायला घर, येत होती. हे माय घर होते. जाऊ दे आता. नेक्स्ट टाइम लव्ह स्टोरी सांगेन आता. याच्याच घरी मी खेळायला येत होते कॅरम. कॅरमची फेमस करून देतो पहिले आम्हाला. ठीक आहे, चला आता दुसरे क्वेश्चन. दादा आणि तुम्ही खूप क्यूट आहे. समीक्षा पळसपगार थँक्यू सो मच. स्वराली 6080 ताई तुझं लग्न झालं तर तुला तिथं कसं वाटत आहे आणि तू तिथं गेल्यावर तुला कसं फील होत आहे? काय सांगू मला काय फील होत आहे खरंच. म्हणजे हे बघा ते सगळं नवरीचे 9 दिवस, खरंच नवरीचे 9 दिवस छान होते. मला आता कंटाळा येतो, जीवन येतो. तुम्ही पाहिला का तो रॅपरचं गाणं मुझे मेरे घर को जाना? रिअल कंडिशन आहे. वैष्णवी डाखोरे पहिले रसोईमध्ये काय बनवलं तू मला पाहिजे? हा तू काय बनवलं? पोहे. पहिले रसोई म्हणजे असं ते बनवणार होते सजून वगैरे, पण माझ्या नंदनबाईला लगेच जायचं होतं तर त्यांची धावपळ चालू होती, तर मी पटापट सगळ्यांसाठी पोहे बनवले. सीधा शॉर्ट मी त्याचे ब्लॉग टाकन मी आहे, माझ्याकडे सर्व क्लिप्स आहेत पहिल्या दिवशी मी जेव्हा बनवला. डिअर अनिकेत, डॉक्टर अनिकेत, तुमच्या रिलेशनशिप मध्ये मोबाईल नव्हता तेव्हा चिठ्ठ्या पोहोचण्याचं काम. काय आदम खानच्या जमान्याचं रिलेशन नाही आहे आमचं फेसबुकवर रिलेशनशिप आहे असं नको म्हणू. 20 रुपयाचा रिचार्ज टाकत जाऊ. कटप्पा मोबाईल होता माझ्याकडे, टुकटुक बटन वाला मोबाईल होता त्याच्यात 20 रुपयाचा रिचार्ज टाकू, ते संपलं. युनियन वाले वाउचर होते. बऱ्याच जणांचा परत तोच क्वेश्चन आहे, गाव कोणतं? गाव तेच आहे जसं तुम्हाला अगोदर सांगितलं. श्रावी माहुलकर म्हणते तुमचं लग्न झालं तर तुम्हाला कुठं दिले? अच्छा, मला परत अळतच दिले. ठीक आहे. मिस ग्रेसी लवली प्रश्न विचारला. कशी फिलिंग आहे लव्ह मॅरेज नंतरची? फिलिंग ढगात उडते. तेच ना, मी ढगात म्हणतो तू उडते, पण दोघांनी ढगातच आहे फिलिंग. तर आमच्या मोबाईलची बॅटरी थोडीशी डाऊन झाली होती, आम्ही लगेच त्याला चार्जिंग केलं आणि आता नेक्स्ट कूलर चालू होतं ना. ठीक आहे. तर आमच्या फोनची थोडीशी बॅटरी डाऊन झाली होती, आम्ही त्याला चार्ज केलं आणि आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. ठीक आहे. हे क्वेश्चन पर्यंत आलतो. आता आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कंचन चहरेचा. सासू सुनेचा व्हिडिओ बनवत जा तुम्ही, तो पार्लरवाली सुनी तिचा कॉमेडी होता. बरं ठीक आहे, नेक्स्ट असे टॉपिक आणेल आणि बनवेल. आजही सासू सुनेवरचाच टॉपिक मी पोस्ट केलाय, तो जाऊन पहा. असे अजून 1-2 टॉपिक पार्लरवालीचा आपण बनवू ना, तर स्पेशल पार्लरवाली तुम्ही. ठीक आहे, नक्की मी पार्लरवालीवर नक्की बनवेल. ठीक आहे. आता प्रतीक्षा जितेश उदापूरकर. अच्छा, प्रतीक्षा जितेश उदापूरकरचा प्रश्न आहे. हॅशटॅग मला बाई तुमचं लग्न झालं पण तुम्ही कुठे फिरायला गेला नाहीत
तर मग प्लॅन काय आहे नक्की सांगा. सध्या तर कुठे फिरायला जायचा प्लॅन नाहीये, कारण की मेन असं तो 1.25 महिना काहीतरी 40-45 दिवस कुठं जात नसते. आम्ही इथे फिरून आलो, परतवाडा मार्केट बिरकेट इथंच चालू आहे. बस अजून बाहेरगावी फिरायला जायचंय, तर जाऊ नेक्स्ट मंथ मध्ये वगैरे जाऊ. आता जाऊ तर मी कंटिन्यू ब्लॉग पोस्ट करतच आहे, तर तुम्हाला माहितच पडेल की आम्ही कुठे जाणार आहे. नम्रता पाटील पिसे चा इंटरेस्टिंग क्वेश्चन असा आहे, इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा थोडा आमच्यासाठी थोडा वियर्ड क्वेश्चन आहे. बेबी प्लॅन कधी आहे दीदी? तूच म्हटलं इंटरेस्टिंग विचार. हो, तुझंही बरोबर आहे नम्रता, मीच म्हटलं इंटरेस्टिंग विचार, पण हा जरा जास्तच इंटरेस्टिंग झाला. इंटरेस्टिंग म्हणजे मला लाज येत आहे. बघू झालं तर माहितच पडते. नाही, सध्या तरी नाहीये अजून, बऱ्याच दिवस आमचा विचार नाहीये, पण बघू, अजून आमचा विचारच नाहीये. आम्हीच तर लहान अजून, आम्हीच तर लेकरं आहोत. आमचंच बचपन अजून चालला नाही. शिवानी देशमुख म्हणते, ताई तुमचे हस्बंड काय करतात? माझे हस्बंड बाय प्रोफेशन फोटोग्राफर आहे. डोळे मारायचे काम करतो. हा. ऑफिशियल हिम्या म्हणते, काय म्हणते आमचा अनिकेत दादा वहिनी? काही नाही म्हणत. सगळं ओके मध्ये चालू आहे, काही म्हणत नाही. विरू 720719 म्हणते, तुला कसं वाटते लग्न करून? म्हणजे नवीन आहे सर्व. तर खरंच सर्व खूप युनिक आहे. असं काही नाही, खूप म्हणजे खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे, कारण की लोक नवीन तरी ओळखीच्या अगोदरपासून थोडेफार आहेत, पण सर्व गोष्टी नवीन चेंज होतात. आईकडचं खूप वेगळं असते, सासरकडचं खूप वेगळं असते. सासरकडचं खूप वेगळं असते, कोणीच मॅनेज नाही. ठीक आहे, चला. हा, नेक्स्ट प्रज्वल ऑफिशियल, मला बाई तुमचे सासरवाडी कुठे आहे? परतवाडा. ड्रामा क्वीन ही माझी मैत्रीण आहे दिशा. तिचा प्रश्न आहे, बेबी प्लॅनिंग कब कर रहे? टाइम है, अभी टाइम है. एवढं लवकर बेबी प्लॅनिंग करून काय डोक्याला ताप करू काय? तर पाहू नंतर. रोशनी चोपडे 7चा मेसेज आहे, हाय मला बाई तू खूप दिसते, तुझे व्हिडिओ खूप छान असतात, बट मला तुला एक विचारायचं आहे, तुझं एज किती आहे? असं म्हणजे याचं स्पेलिंग थोडीशी झाले. माझी एज और तो से उनकी एज पूछा नहीं करते. अरे आदमी से उसका कभी पगार नहीं पूछा जाता. किती पगार आहे तेच तर म्हटलं, म्हणून तो विचारत असतात. मलाही माहित नाही याचं वगैरे सगळं काही, पण एज नो एज मॅटर. फिक्स रोज 1 2 3 चा क्वेश्चन आहे, फॅमिली अंडरस्टँड यू? येस. 50% अंडरस्टँड. एवढी फाडफाड इंग्लिश बोलते माझा नवरा बघा. इट इज ओके. अंशू कुत्र लागल्यावर मग आपण इंग्लिश देत सनातनी म्हणते, ओ हो शादी का ग्लो. हा, यू ब्युटिफुल लेडी, खुश आहेस ना? काळजी घे. थँक्यू सो मच. मला असं वाटते ही मृदुलताई आहे. मला आता इथे डीपी दिसत नाहीये, पण आय गेस सनातनी नावाने मृदुलताईचीच आयडी आहे. बरं, जे कोणी आहे खूप खूप थँक्यू. माझी असं जो तुम्ही लिहिलाय काळजी घे, छान आहे, खूप मस्त वाटलं. असं वाटलं की आपल्या जवळच्या लोकांनी मला विचारलं, आणि तुम्ही सर्व जवळचे फॅमिलीज आहे, माझी काही विशेष नाही. K4 कुणाल 07, काय मला बाई लग्नात पण बोलवलं नाही? अरे यार, नेक्स्ट टाइम. आणि वेदिका मोरे, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू वेदिका. जयेश गाठेचा प्रश्न आहे, खाऊ किती झाला आहे तुम्हाला? आम्ही नाही सांगणार, आम्ही तर लपून ठेवला खाऊ, आम्ही नाही सांगणार. रोशन खैरे 143, ताई तुम्हाला अनिकेत दादा सोबत लग्न करून कसं वाटत आहे? राणी सारखं फिलू दे मला. राजा किधर से छान वाटत आहे, न्यू एक्सपिरियन्स आहे, मस्त. निक्कू पाखरे, तुझं लव्ह मॅरेज आहे, तर मग तू तुझ्या आई बाबांना कसं सांगितलं? कसं सांगितलं हे तर विचारू नका. लव्ह स्टोरीचा व्हिडिओ मी वेगळा बनवेन, कारण की 10 वर्षाची लव्ह स्टोरी आहे, त्याच्यात काहीतरी ट्विस्ट असणच. 10 वर्ष असेच नाही गेले. पण मला खोटं बोलल्या जात नाही याच्यासोबत. असं कधी खोटी बोलली, कधी खोडवली, चल खटाड्या, खोडीबिटी नाही बोलत मी. मला खोटं बोलणं आवडतही नाही, म्हणून मी खूप लवकर सांगितलं. माझ्या घरी, याच्या घरी माहित होतं, पण यांनी असं वेगळं लेट केलं. ते नंतर पाहू, त्याचा वेगळा व्हिडिओ बनवणार.
क्यूट परी म्हणते मला बाई. क्यूट परीनं प्रश्न चांगला विचारला, पण नेक्स्ट टाइम ताई याच्यापेक्षा चांगला प्रश्न विचारला. सॉरी याच्याबद्दल, आता या प्रश्नाबद्दल. क्यूट बरे नाव किती क्यूट नाही आहे. प्रश्न काही थोडे वियर्ड आहेत पण ठीक आहे, चला असो. इंटरेस्टिंग प्रश्न आहे पण ठीक आहे. भारती पर्सनल प्रश्न आहे, बाकी समजू शकता. भारती तिडके, तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? ऑफकोर्स लव्ह मॅरेज आहे आमचं. VI क्रिएशन्स, घरचे कसे मानले? याच्यावर मी थोडा जिच्या समोर माय बापानं हात टेकून दिले पोरीच्या, बाकी काही नाही. एवढं काय नाही, आपण बचपन से जिद्दी आहे. आणि माझ्या आई वडिलांना हे माहित होते की ह्या जोही निर्णय घेईन. मी 10 वर्षाच्या अगोदर, म्हणजे 2-4 वर्ष अगोदरही लग्न, मी काहीतरी ऑब्झर्व केलं असेल, मग मी लग्नासाठी हे केलं असेल. अप्रोच, त्याने मला अप्रोच केलं होतं, मी नाही. हा साईज काहीतरी होतं ते. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न घेऊ. नेक्स्ट घेऊ आपण सूरज महल्ले. मला तर आता व्हिडिओ काढायला टाइम नाही मिळत का? खूप कमी मिळतो, म्हणजे टाइम आहे तसा फक्त. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे यश राजपूत 07. खूप ग्लो करत आहे ताई लग्न झालं तेव्हापासून. थँक्यू. शिवतांडव गोविंदा पथक, आमच्या गोल्याचं पथक भदाड्याचं, ढेपल्याचं पथक ढेपल्याचं. आमचं शिवतांडव दहीहंडीचा ब्लॉग काढणार का तुम्ही यावर्षी? नक्कीच, पण तुम्ही कॉन्टॅक्ट नाही करत यार, तुम्ही सांगत नाही. जर तुम्ही सांगून आले खरं सांगत हा फोटोग्राफर आहे, किती छान व्हिडिओ काढू शकते का, आम्हाला आमच्या पेसाठी चांगलं पाहिजे नाही का? इजर रिप्लाय तू देणार. रोशनीचा रिप्लाय मी देतो. त्या दिवशी तू फोनवर बोलत होती आणि कशी मग झोपलीये, तसा इलाज आहे त्याचा. आता काय सांगू तुला, जाऊ दे आता, समजली तू. आकाश वानखडे 539. इन्स्टावर किती पैसे कमवता? इंस्टाग्राम कमाईच नाहीये, फेमस ओनली फेमस. पैसे दुसरीकडून कमवतो, ते कसं कुठं काय सांगू नेक्स्ट मध्ये. मिस्टर काळे 29. ताई तुम्हाला तुमचं लव्ह सक्सेस करायला काही प्रॉब्लेम नाही आले का? फॅमिली प्रॉब्लेम खूप जास्त, फॅमिली प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स होते. असेच 10 वर्ष नाही निघाले ते, त्याच्यामागे खूप लंबी स्टोरी असते. बऱ्याच जण असं वाटते की वाव 10 वर्षाचं प्रेम असं किती छान, त्याच्या मागची स्ट्रगल स्टोरी याच्यापेक्षाही जास्त मला माहिती आहे काय आहे. तर चला सोडा विषय, चला पुढे चला. विलास कुंडकर म्हणते तू स्टोरी ठेवली नाही मेरी शादी करवाओ या गाण्यावर. अगं आता माझं राहिलं का ते, झाली माझी शादी. सुमी खान 14. आफ्टर मॅरेज डू यू लिव्ह क्लोज टू युअर पेरेंट्स हाऊस? लिटिल बिट, नॉट सो मच. आय एम टन्ना. जिम बंद केलं का आता? हो ग, खूप वेळच कुठे भेटते यार, पण माझं ट्राय चालू आहे. आणि मला असं वाटते की तू जिम चेंज केली का, कारण की तुझी स्टोरी बघितली होती मी, मला असं वाटतं तू केली का. सुमी खानचा परत एकदा, इज युअर हजबंड ऑल्सो फ्रॉम परतवाडा? माझं दुसरीकडे आहे, हजबंडचं परतवाड्यातच आहे. आर वाडतकर, मला बाई तुमचं वय किती आहे? वय नका विचारू ना, सगळं विचारा. तर वय नका विचारत जो, बाकी सगळं विचारत जा. वय आणि कमवलेला पैसा हे सोडून सगळं विचारा. कमवलेला पैसाही आम्ही एक दिवस एक्सक्लोज करू, जेव्हा तो एक्सक्लोज करण्याचा राहील तेव्हा. तर असे तुमच्या सर्वांचे प्रश्न होते आणि त्याच्यावरच आमचे उत्तर होतं. आता नेक्स्ट टाइम मी 1 महिन्यानंतर टाकेल प्रश्न. 1 महिन्यानंतर काय सारखं आपण टाकणार आहोत, जेव्हा आमचं असं वाटलं की नाही बा आता पब्लिकला उत्तराचं क्वेश्चन आम्हाला खूप जास्त होत आहे आणि व्हिडिओ बनवावा लागणार आहे, तर मग आम्ही टाकू. नाहीतर मग मला बाई. तर हा होता क्वेश्चन आणि आन्सरचा ब्लॉग. तर कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा. अजून काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये करा, मी तिथे तुम्हाला टाईप करून आन्सर देऊन देईल. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. माझ्या सर्व युट्यूबचे सर्व व्हिडिओ पहा. अजून माझं हळदीचं 2 दिवस हळद होती माझी, हळदीचा वगैरे, धानोऱ्याचा, लग्नाचा तर ब्लॉग मी पहिलेच पोस्ट केलाय, विदाई ब्लॉग पोस्ट केलाय. आणि विदाईच्या ब्लॉगला तुम्ही सर्वांनी खूप भरभरून प्रेम दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप लोक इमोशनल झाले, माझे इमोशन्स त्यांना अटॅच झाले. त्याचा मी प्रॉपर एक व्हिडिओ टाकेल, जो ट्रेडिशन व्हिडिओ मध्ये आम्ही काढलेला आहे, त्याचा मी एडिट करून टाकेन माझ्या व्हॉइस ओव्हर मध्ये. बोलो फिर बोलो बोलो बोलो. तर माझ्या विद्यार्थी हा खूप रडला.
तुमचं टेन्शन नाही घेऊन चाललो, तुम्ही टेन्शन नाही तर आमचा क्वेश्चन आणि आन्सरचे जर कोणाचे क्वेश्चन सुटले असतील आणि जर उत्तर कोणाला आवडलं नसेल तर कमेंट मध्ये सांगून द्या, आम्ही कमेंट मध्ये रिप्लाय करू. आणि चला मग भेटू आता अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. बंद कर.